नमस्कार शेतकरी मंडळी, मी आपला मित्र दादासाहेब डेपले योगेश्वर कृषी या युट्यूब चॅनल मध्ये परत एकदा आपलं स्वागत करत आहे. शेतकरी मंडळी, आज आपण आलेलो आहे अद्रकीच्या प्लॉट मध्ये. शेतकरी मंडळी, अद्रकीचा प्लॉट म्हणल्यावर शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये एक भ्रम असतो की खूप सारा पैसा, खूप सारा खर्च करावा लागतो, खूप साऱ्या फवारण्या घ्याव्या लागतात, खूप साऱ्या ड्रिचिंग करावं लागतात आणि इतरही खूप सारा खर्च असतो, असं शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये अद्रकीविषयी झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भीती ती पण असते की जर याला सड लागली तर कसं होईल. हा अद्रकीचा प्लॉट तुम्ही बघू शकता, किती छान पद्धतीने डेव्हलप झालेला आहे. एकदम हिरवेगारपणा आहे, कुठेही तुम्हाला याच्यामध्ये पिवळेपणा दिसणार नाही आणि एकदम हाईट वगैरे सगळे एकदम चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली. त्याच्यानंतर तुम्ही हे पण बघू शकता, समजा पानाची साईज, लांबी, रुंदी या गोष्टी पण तुम्ही बघू शकता. म्हणजे हे काही वेगळं केलेलं नसून फक्त टायमावर व्यवस्थित मॅनेजमेंट, वेळेवर, गरज कशाची, फवारणी कोणती घ्यायला पाहिजे, त्यासोबत खालून कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, फुटेवर कशा पद्धतीने काम झालं पाहिजे, या गोष्टीची कुठेतरी आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि दुसरा विषय येतो म्हणजे सडचा. तर त्यावेळेस आपण नाही का, आज आपण बघत आहे वातावरण क्लायमेटिक चेंज, खूप सारा बदल झालेला आहे, गरमट जास्त वाढलेली, त्याच्यामुळे कुठंतरी आज हे पीक पण स्ट्रेस मध्ये जात आहे. किंवा अवकाळी पडणारा पाऊस, त्याच्यामधून पण आपल्याला आज पिकांमध्ये खूप सारा धोका दिसत आहे. तर ह्या गोष्टीचं नियोजन करताना तुम्ही आपल्या मोबाईलवर पण पुढच्या 8 दिवसाचं आपल्याला किती ऊन असणार आहे, किती पाऊस पडणार, ह्या सगळ्या गोष्टीची नोटिफिकेशन आपलं हवामानशास्त्र आपल्याला देत असतं. याचा पण अभ्यास करणं शेतकऱ्याचं काम असतं. तर अशाच पद्धतीने तुम्हाला म्हणजे हे जे अद्रकीचे प्लॉट आपण डेव्हलप करतोय, अशाच पद्धतीने नवीन नवीन अद्रकीविषयी माहितीसाठी तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला फॉलो करू शकता. आणि आमचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. चला, धन्यवाद शेतकरी मंडळी.